अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी मूळपीठ वासिनी, पुंडलिकाच्या गोंधळा लागोनी, भक्तवरदे भवानी उभी अससी माये तू. संत गोंधळी विचक्षण, कंठी मिरविता तुळसी भूषण, तेची माळा सुलक्षण जगामाजी मिरविसे. घालिती तुझा प्रेम गोंधळ, कामक्रोधांचे देती बळ. गीत संगीत सबळ, गुणगाती माये तुझे. असो ऐशा गोंधळ प्रकरणी, संतुष्ट होसी माय भवानी. तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी, साह्य करी जननीये. मागिल्या अध्यायी रसाळ कथन, गणादि सकळांचे केले नमन. उपरी मच्छिंद्राचे जनन, यथाविधी कथियेले. आता पुढे श्रवणार्थी, बैसले आहेत महाश्रोती. तयांची कामना भगवती, पूर्ण करावया येई का. तरी श्रोती सिंहावलोकनी कथन, श्री दत्तदेव आणि उमारमण. भागीरथी विपिना कारण, पहात पहात चालिले. जैसे फलानिमित्त पक्षी, फिरत राहती वृक्षो वृक्षी. त्याची न्याये उभय पक्षी, गमन करीती तीराते. सहज चालती विपिन वाटी, तो मच्छिंद्र देखिला त्यांनी दृष्टी. बाळतनू पाठपोटी, अस्तित्वच्या उरल्या पै. जटा पिंगट नखे जळमट, कंटकारी पादांगुष्ठ. कार्पासमय झाली दृष्ट, त्वचा लिपटली अस्थींसी. सर्वांगे शिरा टळटळाट, दिसती अवनी नामपाठ. ध्वनिमात्र शब्द उठे, चलनवलन नयनांचे. ऐसा पाहुनी तपोजेठी, विस्मयो करीती आपुले पोटी. म्हणती ऐसा कली पाठी, तपी नेणो कोणीच. अहो विश्वामित्र प्रकरणी, दिसतो तपी हा मुकुटमणी. तपार्थ कामना अंतःकरणी, करणी कोण याते उदेली. मग दत्तासी म्हणे आदिनाथ, मी स्थिरता राहतो मही येथ. तुम्ही जाऊनी कामनेते, विचारावे तयाते. कवणा अर्थी कैसा भाव, उचंबळला कामार्णव. तरी लिप्सेचा समूळ ठाव, काय तोही पहावा. येऊनी त्यापरी अत्रिनंदन, शिवानंद सुत्किक सुढाळ रत्न. श्रवणपुटी स्वीकारून, तयापासी पातला. उभा राहोनी समोर दृष्टी, म्हणे महाराजा तपोजेठी. कवण कामना उदेली पोटी, ते वरदवराते मिरवावे. ऐसे वरदाचे वागवट, मच्छिंद्र श्रवण करिता झगट. नम्र भाव धरूनी प्रगट, तया लागी बोलत. करणी शब्द पडता सुखस्थिती, दृष्टी काढोनिया वरती. पाहता झाला दत्ताप्रती, महाराज योगी तो. भ्रूसंकेते करोनी नमन, दाविता झाला निजनम्रपण. जो की ईश्वरी आराधन, प्राप्ती लागी उदेला. बोले महाराजा कृपासरिता, तुम्ही कोणते सांगावे आता. 12 वर्षे काननी लोटता, मानव नातळे दृष्टीसी. तरी त्वच्चित्त सदैव भवानी, प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी. तरी प्रसादनग अभ्युत्थानी, स्थापूनी जाई महाराजा.
ऐसे तयाचे वागुत्तर ऐकोनी तोषला अनुसूया कुमर म्हणे बारे नामोच्चार दत्त ऐसे मज म्हणती जो व्याघ्रपदी ऋषीजन्म अत्रि ऐसे तया नाम तयाचा सुतमी दासोत्तम मही लागी आधारलो तरी असो ऐसी गोष्टी कवण कामना तुझ्या पोटी उदेली जे तपो जेठी शब्द संपुटी मिरविका येरू म्हणे वरदोस्तू कामनावरी एक भगवंतू ऐसे वदता झाला अतीतू पदावरी लोटला जैसी सासुर्या बाळा असता अवचट दृष्टी पडे माता हंबरडो निधावोनी येता ग्रीवे मिठी घालितसे किंवा अवचट वत्सा भेटता गाय मग प्रेम लोटी चित्त सदैव तेणे परी मच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तो 12 वर्षे तपाचे श्रम ते आजी फळले मानूनी उत्तम सांडोनी सकळ आपुला नेम पदावरी लोटला तो परी तपश्रमाचे बहुत क्लेश हृदयी गहिवरले दुःखलेश नेत्रींचे झरे विशेष पदावरी लोटले तै तेणे झाले पादक्षालन पुढती बोले करी रुदन हे महाराजा तू भगवान मही माझी मिरविशी रुद्र विष्णू गिरींची सदय त्रिवर्गरूपी देह ऐक्यमय ऐसे असोनी सर्वमय साक्षी मही अससी तू तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती असोनी माझा विसरचित्ती पडलासे किमर्थ अर्थी अपराध गळी सेवोनिया ऐसे म्हणोनी वारंवार ग्लानीत करी नमस्कार क्लेश नगींचे चक्षुद्वार सरिता लोट लोटवी तरी तो अत्यंत शांतदाता म्हणे बाहे न करी चिंता प्रारब्ध मंदरा चळाची सरिता ओघ ओघील आताची मग वरद हस्ते स्पर्शोनी मवळी करणी ओपीत मंत्रावळी तेणे अज्ञान दशकाजळी फिटोनी गेली तत्काळ जैसे महात्म्य भारती उदयदृष्टी करिता गभस्ती मग अंधकाराची व्याप्ती फिटोनी जाय तत्काळ तेवी दत्त वरद घन वोळता गेले सकळ अज्ञान मग चराचर सकळ जीवन जैसे हेलावले दृष्टीसी नाठवे काही दुजेपण झाले ऐक्य ब्रह्म सनातन जैसे उदधी सरिता जीवन जीवना जीवन समदिसे ऐसी झालिया जीवन समदृष्टी आत्रेय धरिता झाला पोटी म्हणे बारे योगी धूर्जटी इंदिरावर कोठे तो सांग येरू म्हणे जी ताता ईश्वरा वाचोनी नसे वार्ता जळी स्थळी काष्ठी मही पर्वता ईश्वर नांदे सर्वस्वी ऐसे ऐकोनी वागुत्तर ग्रीवा तुकवी अत्रिकुमर मग सच्छिष्याचा धरोनी कर चालता झाला महाराज तो सहज चालता चाले नीटी आले आदिनाथ प्रेमदृष्टी मच्छिंद्र मूर्ध कमळ धाटी पदावरी वाहातसे शिवे पाहुनी मंददेही म्हणे हा पूर्वी नारायण कवी मग प्रेम सरितेच्या लोट प्रवाही धरिला हृदयी तत्काळ मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी दत्तासी म्हणे पंचमूर्धनी या शिष्या ते अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरविका जे वेदकारणाचे निजसार जे सर्वोपकाराचे गुहागर सकळ सिद्धींचे अर्थमाहेर निवेदी तू महाराजा जारण मारण उच्चाटन शापादपि निवारण शरादपि अस्त्रादि निबर्हण मंत्रशक्ती त्यावरत्या जो जैसा कर्मविजे पाठ
होती दैवते वरती भेट, वंशवरद वाक्पट मस्तकी स्थापोनी जाताती। वरुण आदित्य सोमस्वामी, भौमशक्रादि यमदमी, शिवशक्ती कामतरणी वरदेऊनी उठविले। विष्णुवरींची कृपाकृती, वरद बीजे देऊनी शक्ती, ते मंत्र अस्त्रे अपारगती, हृदया माझी हेलावला। असो सद्विद्येचा मंदराचळ, उभवोनिया अत्रिबाळ, क्षणमात्र वेचूनी केला सबळ, सिद्धतरणी जेऊता। नागबकादि वातास्त्र, नगनागादि महावज्र, पावक जलधी अस्त्र पवित्र, सांगोपांग तो झाला। ऐसे सांगोनी सांगोपांग, जाता झाला योगमार्ग, परी सांप्रदाय योजूनी योग, कानफाडी मिरवला पुढील भविष्य जाणून, सांप्रदाय केला निर्माण, षड्रूप जोगी दर्शन कानफाडी मिरविले। नाथ ऐसे देऊनी नाम, शिंगी शैली देऊनी भूषण, ऐसे परिकरोनी प्रमाण, अत्रिनंदन पै गेला। या परी तो मच्छिंद्रनाथ, नमोनी निघाला आदिनाथ, महीवरी नाना तीर्थे शोध करीत चालिला। तो भ्रमण करिता सप्तशृंगी, येता झाला महायोगी, अंबिका वंदोनी मनोमार्गी, सप्रेम स्थिती गौरविली। करीत वैखरी अंबास्तवन, तो आले कल्पने मन, की काही तरी कवित्व साधन, लोकां माझी मिरवावे। कवित्व तरी करावे ऐसे, की उपयोगी पडे सर्व जगास, मग योजोनिया शाबरी विद्येस, मना माझी ठसविली। या परी अनेक कल्पना करीत, की शाबरी विद्येचे करावे कवित, परिवरद गुंती वश्य दैवत, केऊते रीती होतील। मग अंबे पासी अनुष्ठान, करिता झाला सप्तदिन, वेद बीजाचे अभिषिंचन, अंबे लागी करीतसे। तेणे जागृत महिषमर्दिनी, होऊनी बोले तया लागोनी, बारे कवण कामना मनी, वेधली ते मज सांग। येरू म्हणे वो जगज्जननी, शाबरी विद्येचे कवित्व कामनी, वेधक परी वरा लागोनी, उपाय काही मज सांग। उपरी बोले चंडिका भवानी, पूर्णता पावशी सकळ कामनी, मग त्या सिद्धाचा हात धरोनी, मार्तंड पर्वती पैनेला। तेथे नागवृक्ष अचिंत्य थोर, तरुणो हे तो सिद्धीचे माहेर, दृश्यादृश्य केले पर, महातरू नांद तसे। तेथे करोनी बीजी हवन, तरु केला दृश्यमान, तो कनकवर्ण देदीप्यमान, निजदृष्टी देखिला। त्या तरुच्या शाखोपाती, नाना दैवते विराजती, मग नामाभिधाने सकळ भगवती, देवतांची सांगे त्या। ती दैवते धुरंधर 52 वीर, मूर्तिमंत असती तरुवर, नरसी काळिका महिषासुर, म्हंबदा झोटिंग वीरभद्र। वेताळ मारुते अयोध्याधीश, श्रीकोदंडपाणी रामेश, सूर्यनामी तेथद्वादश, मूर्तिमंत नांद तसे। पायरी जलदेवता असती नव, कुमारी धनदा नंदा नाव, विमळा मंगळा ज्ञानप्राप्तिव, लक्ष्मी आणि विख्याता। या परी चंडा मामुंडा, रंडा कुंडा महालंडा, अप्सरा जोगिनी षंडवितंडा, तरुभागी विराजल्या। काळव्याळ वीरभैरव, भस्मकेत सिद्धभैरव, रुद्र ईश्वरी गणभैरव, अष्टभैरव हे असती। या परी शस्त्र अस्त्र यामिना, दमी धूमी कुचित भामिना, सातवी ज्वाळा शुभानना, वृक्षावरी त्या असती। या परी शंखिनी डंखिणी यक्षिणी,
त्या समुच्चये असती 12 जणी, अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या. प्राप्ती प्राकाम्या अणिमा गरिमा, ईशत्व वशित्व प्रतिमा महिमा, एवंच अष्टसिद्धी नामा तरुवरी विराजल्या. अष्टसिद्धी समवेत 52 वीर सकळ दैवत, तया तरुचा शाखा व्यक्त करोनिया बैसले. ऐसे दृष्टी पाहिले सर्वही, ती पहाती न बोलते काही. यावरी अंबिका करी काई, निवेदोनी नाथाते. 12 ऋष्यमुख पर्वतस्थानी, ब्रह्मगिरीच्या निकटवासनी. अंजन पर्वत तयासी म्हणी, नदी काचित आहे बा. दक्षिण ओघी सरिता जात, ते काठी महाकाळी दैवत. स्थाने असती जाण तेथ, भगवती ते नमावे. तेथोनी पुढे दक्षिणपंथी, सरिता पात्रे जावे निगुती. परीबात तेथे श्वेतकुंडे असती, तोय भरित महाराजा. तरी शुक्लवेल कवळूनि हाती, एक सोडावी कुंडाप्रती. 80 कुंडे 100 हस्तिपद समान आहेत. परी तितुके पूजन कोरडे वेली, सकळ सरल्या परत पाऊली. पाहात यावे ती वल्ली, सकळ कुंडा माझारी. जया कुंडात सजीव वेल, दृष्टिगोचर बा होईल. तया कुंडी स्नान वहिले, करोनी जीवन प्राशिजे. ते जीवन प्राशिता निश्चित, मूर्छा येईल एक मुहूर्त. तै 12 नामी जपावे आदित्य, मूर्छे माझी असतापै. मग प्रत्यक्ष होईल तमांतक, मौळी घ्यावा तो हस्तक. पुढे काच कूपिका भरोनी उदक, येथे यावे महाराजा. मग 12 नामी करोनी सिंचनी, तरुण हाणावा तया जीवनी. तेव्हा दैवते प्रसन्न होऊनी, वरदान तू ते देतील बा. परी एक वेळा न घडे ऐसे, खेपा घालाव्या षण्मास. एक एक दैवत एक खेपेस, प्रसन्न होईल महाराजा. ऐसे सांगोनी माय भगवती, गेली आपुले स्थानाप्रती. येरू पावला अंजन पर्वती, सरिता पात्री ओघाते. काळी महाकाळी देवतास, नमोनी निघाला काननास. करी कवळोनी शुक्लवेलास, कुंडा लागी शोधितसे. असो 100 कुंडे पाहून, तितुक्यात शुक्लवेल स्थापून. पुन्हा पाहे परतोन, सकळ कुंडान माझारी. तो आदित्य नामे कुंडी तीव्र, तो वेल पाहे साचोकार. तो दृष्टी पडले पल्लवाकार, स्नान तेथे सारिले. स्नान झालिया उदकपान, होताची व्यापिले अतिमूर्छेन. परी 12 नामी मंत्रसाधन, सोडिले नाही तयाने. परी मूर्छा ओढवली अतितुंबळ, शरीर झाले अतिविकळ. स्वेदनेत्रे गेला अनिळ, देह सांडोनी तयाचा. ब्रह्मांडातोनी अंतर्ज्योती, तीही वेधो पाहे अंती. तरी आदित्य नावे जाण होती, जपा लागी नित्य करीत. जसे जागृती घडोनी येत, तेची स्वप्नी जीव घोकीत. त्याची न्याये उरला हेत, जीव जपी अर्कातो. ऐसे संकट घडता थोर, खाली उतरला प्रभाकर. कृपे स्पर्शोनी नयनी कर, सावध केला महाराज. मग कामनेचा पुरवोनी हेत, मस्तकी ठेविला वरदहस्त. म्हणे 12 योजिला अर्थ, सिद्धी पावसी येणे तू. ऐसे बोलोनी आदित्य गेला, तेणे काच कुपिका भरोनी वहिला. पुन्हा मार्तंड पर्वती आला, येऊनी नमी अश्वत्थ. आदित्य नामे करोनी चिंतन, आदित्य तेथे झाला प्रसन्न. म्हणे महाराजा काय कामना,
निवेदावी मज आता. येरू म्हणे कवित्व करीन, तया साह्य तुवा होऊन. मंत्रविद्या तव नामाने, फळास येवो महाराजा. अवश्य म्हणूनी तमभंजन, मंत्रविद्या साध्य करून. बांधला गेला जलजलोचन, मंत्रशक्ती कार्यार्थ. ऐसा सप्तमास येर झारा करून, दैवतांसी करोनी घेतले प्रसन्न. मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मून, बंगाल देशी चालता झाला. असो ऐसी गोरक्षकथा, वदला आहे किमयागार ग्रंथा. येथे किमयांची स्थाने सर्वथा, सांगितली आहेत जी. परी प्रथम अवघड करणे, ते मानवाते न ये घडोन. ते अवतारी असती परिपूर्ण, म्हणूनी घडले तयांसी. परी सांगावया कारण, स्वमुखे गोरक्ष वदला आहे कथन. त्या ग्रंथाचा आश्रय पाहून, नवही योगी वर्णिले ग्रंथी. तरी श्रोती तया ग्रंथा, दोष न ठेवावा सर्वथा. संशय आलिया किमयागार ग्रंथा, विलोकावे विचक्षणी. मुळा वेगळे काही कथन, येत नाही जी घडोन. म्हणून सकळ संशय सांडोन, ग्रंथश्रवणी स्वीकारा. या परी बळेची चाळवोनी दोष, निंदोनी जो का मोडील हरुष. विकल्पपंथी मिरविता जगास, पावेल वंश बुडीतो. आणिक वाणी जाईल झडोन, नरकी पडेल सप्तजन्म. आणि जन्मोजन्मी शरीरे करोन, क्षयरोग भोगील तो. असो आता तीर्थ उद्देशी, मच्छिंद्र गेला बंगाल देशी. तेथे फिरत तीर्थवासी, हेळा समुद्री पातला. तये देशी चंद्रागिरी ग्राम, तेथे नरसिंहाचा झाला जन्म. सुराज पिता विप्रोत्तम, कृतिदेवी कुशी झाला तो. असो तेथे जाऊनी नाथ, सहज भिक्षेसी हिंडता गावात. तो तेथे भविष्य उत्तर कथेत, काय वर्तले ते ऐका. तया गावी गौड ब्राह्मण, सर्वोपदयाळ तया नाम. वसिष्ठ गोत्री आचार नेम, सकळ धर्म पाळीतो. आधी तपन यजन याजन, स्नान संध्या माझी निपुण. तयाची कांता गुणोत्तम, सरस्वती नामे मिरवतसे. सदा सुशील लावण्य खाणी, की नक्षत्रपाती विराजे मांडणी. वाटे काम इच्छा धरुनी मनी, तेथे येऊनी बैसला. की स्वर्गी मेघांचे मंडळ पाही, तेथोनी चपळा उदया येही. की अर्क होऊनी गृही गोसावी, तेज भिक्षा मागतसे. जियेचे अधर पवळ देठी, द्विज विराजती वरती थाटी. जैसे रत्न हेमी शेवटी, स्वतेजे तगटी मिरवितसे. भाळ विशाळ सोगयाजन, कुंकुमरसे शोभले गहन. मुक्ता नक्षत्रे कबरी संगीन, चंद्रबिजोरा विराजवी. नासिक सरळाकृती, ते शुक्तिकार रत्न हेमगुप्ती. मुक्त नळे जैसे गभस्ती, नासिक पात्री विराजले. कर्णबिंदी वलयाकृती, हेममुगुटी ढाळ देती. रत्नताटके नक्षत्रपाती, करू वश्यती पातले. असो ऐसी शृंगार खाणी, सकळ संपत्ती नटली कामिनी. रूपवंती सकळ गुणी, जगामाजी मिरवतसे. परी उदरी नाही संतान परम, तेणे उचंबळोनी योगकाम. न आवडे धंदा धामाश्रम, सदा वियोग बाळाचा. देवदेव्हारे उपाय अनेक, करीती झाली कामनादिक. परी अर्थ कोठे उदयदायक, स्वप्ना माझी आतळेना. नावडे आसन वसन गात्र, विकळ मिरविती निराश गात्र. शून्यधामी चित्त, पवित्र नांदणुकी नांदतसे. प्रपंचमानिती अतिहीन,
जैसे दीपावीण शून्य सदन की सकळ स्वरूपी दाराहरण परी नासिकहीन मिरवतसे की वज्रा उपरी गिरे गोमट परी वसतीस दिसे तळपट तेथे पाहता दानवी पिष्ट कांडिती ऐसे वाटे की तरुविण अरण्य कर्कश की सरिताविण जैसे विरस मग ते क्षणैक पशुमात्रास भयंकर दरी वाटतसे की शरीरी चांगुलपण परिधानिले वस्त्राने भूषण परी चतुस्कंधी शवदर्शन सुगम काही वाटेना ते शरीर घ्राणाविण आप्तवर्गाते वाटे हीन तेवी सर्व उपचार कांते लागोन संसारहीन वाटतसे ऐसे असता भावस्थिती गृही दर्शिली योगमूर्ती नाथ मच्छिंद्र अंगणाप्रती अलक्ष सवाल वदतसे तव ते कांतेने पाहूनि त्याते चरणी लोटली शोकभरिते आणोनी शीघ्र वस्त्र आसनाते विराजविला महाराज आपण बैसोनी नाथा निकट सांगती वियोग शोक उल्हाट हृदयी भरोनी नेत्रपाट क्लेशांबु मिरविले म्हणे महाराजा अनाथनाथा तुम्ही सर्वगुणी विद्येसी जाणता तरी मम हृदयी शोक सरिता नाश जळा वाहतसे म्हणे तरी याते उपाव काही सांगा म्हणोनी लागते पायी पुन्हा स्पर्शोनी मौळी प्रवाही कवण शब्दा वाढवीतसे पुढे ठेवूनी भिक्षान्न पुन्हा कवळी मोहे चरण आणि नेत्रात धनाची वृष्टी जीवन पदमहीते सिंचितसे तेणे मच्छिंद्र चित्त सरिते मोह सराटे अपार भरुते शब्दे तोय ओघ मिरवत होते सुख सरितेसी म्हणे वो साध्वी क्लेशवंत किमर्थ कामनी चित्त ते मज वदकी चित्तार्थ सकळा मुक्तीला हिलकी ऐसे शब्द वर्ग उगमा ऐकोनी बोले द्विजरामा म्हणे महाराज योगद्रुमा संतती नाही वंशाते तेणे वियोगे खदिरांगार झगट करितो अतितीव्र तेणे करोनी चित्त शरीर दाह पावे महाराजा ऐसे क्लेश चित्तशक्ती कदा नवसे धैर्य पाठी दुःख गोंधळी शोकपाती नृत्य करी कवळूनी तरी हा शोक वडवानळ जाळू पाहे धैर्य जळ त्यात स्वामिनी होऊनी दयाळ शोकाग्नी ते विझवावे ऐसी वदता वाग भगवती प्रेमा उदेला नाथ चित्ती मग आदित्य नामे मंत्र विभूती महाशक्ती निर्मितसे नाथा करी भस्म चिमुटी तेथे वीर्य करी राहाटी मग ते भस्म तपो जेठी तिये हाती वोपीतसे म्हणे मायवो शुभाननी हे भस्म चिमुटी करी कवळुनी घेई सेवी आपुले शयनी निशी माजी जननीये म्हणसील भस्म नोहे पूर्ण गभस्ती जो हरिनारायण उदयो कीर्ती प्रभा मिरवो नित्रिजगती मोक्ष मांदुसा मिरवेल तरी तू सहसा हळवटपणी कामनानवरी भस्मासनी म्याही पुढील भविष्य जाणोनी चिद्भवानी वदविली या भस्माचा प्रताप स्थित तव उदरी होईल जो सुत तया ते अनुग्रह देऊनिया स्वतः करीन सरस ब्रह्मांडी मग तो सुतन म्हणे माय सकळ सिद्धींचा होईल राय जैसा खगी नक्षत्रमय शशिनाथ मिरवेल मग तो नमाय ब्रह्मांड भरी कीर्तिरश्मीचे तेज विवरी आणि वंद्य होईल चराचरी मानव दानव देवादिका तरी माये संशयो न धरिता भक्षी भस्म सांडोनी चिंता ऐसी सांगोनी सकळ वार्ता नाथ उठे तेथूनी यावरी बोले शुभाननी की महाराजा योगधामी
तुम्ही केव्हा याल परतोनी सुता अनुग्रह वो पावया नाथ ऐकोन बोले ती ते म्हणे ऐकवो सद्गुण सरिते पुन्हा येऊनी देई उपदेशाते 12 वर्षा उपरांती ऐसे वदोनी शब्द सुढाळ निघता झाला सिद्धपाळ तीर्थ उद्देशी नाना स्थळ मही लागी लंघितसे येरीकडे भस्म चिमुटी सदृढ बांधोनी ठेविली गाठी हरुष नराहे पोटी उचंबळोनी दाटलासे मगती सवेची नितंबिनी जाऊनी बैसे शेजार सदनी तेथे 7-5 वज्रवासिनी येऊनी त्या स्थानी बैसल्या ते त्या जाया शब्द रहाटी सहज बोलती प्रपंच गोष्टी त्यातही जाया हर्षपोटी कथा सांगे ती आपुली म्हणे मायवो ऐका वचन चित्त क्षीण झाले संतती परी आज आला सर्वार्थ घडोन तो श्रवणपुटे स्वीकारा एक अकस्मात माझ्या सदनी बोवा आला कान फाडोनी कान फाडी केवळ तरणी माते दिसूनी आला तो मग म्या त्यासी स्तवोनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती मग प्रसाद वोपूनी माझे हाती गमन करिता झाला तो तरी तो प्रसाद भस्म चिमुटी माते दिधली पुत्रवृष्टी परी सांगोनी गेला स्वये होटी भक्षण करी शयनात तरी मायवो सांगा नीती तेणे वाढेल काय संतती येरी ऐकोनी न मानिती तेणे काय होई लगे अगे ऐसी सोंगे महीवरती किती एक ठक बहु असती नाना कवटाळे करूनी दाविती जगभोंदिती जननीये आणि दुसरा त्यात आहे अर्थ कान फाडे कवटाळे व्यक्त नाना परींच्या विद्या बहुत तयांपासी असती वो कायवो सांगू शुभगात्री कान फाडे कृत्रिम मंत्री जाया पाहोनी शुभगात्री करीती कुत्री मंत्राने मग ते तया ते सवे घेऊनी हिंडती वस्ती क्षेत्रमेदिनी रात्री माझी कांता करोनी सुखशयनी भोगिती ते तरी दिवसा कुत्री रात्री जाया करीती त्यासी जाण माया तू कोणी कडूनी भ्रमातया पडली आहे सजननीये परी हे आम्हासी दिसते वोखट तू शुभानन जाया अतिबरवट पदरी बांधोनी घेतले कपट यात बरवे दिसेना ऐसे बोल बोलता युवती भवव्याघ्राची झाली वस्ती मगती परम विटूनी चित्ती सदना प्रती आलीसे मगती कवळोनी भस्म चिमुटीसी येती झाली गोठ्यापासी तेथे गोरज केरासी मिरवलीसे उकरडा तया माझी भस्म चिमुटी सांडिती झाली ते गोरटी तया माझी हरिजेठी संचार करी महाराज जो नवनारायण कीर्तिध्वज प्रत्यक्ष विष्णु तेजःपुंज हरि ऐसे नाम साजे कीर्तिरत्ना माझारी असो ऐसी अदैव राहटी करोनी जाती झाली गोरटी सदनी येऊनी प्रपंच दिठी सदा सर्वदा मिरवतसे असो ऐशी कथा अवसर पुढे निवेदू ग्रंथ सादर तरी श्रोती क्षीरोदकसार पुढले अध्यायी स्वीकारणे भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ शुक्तिकान नवरत्न युक्त तुम्हा श्रोत्यांचे कर्णग्रीवेत भूषणाते शृंगारू हो यापरी निंदक खळदुर्जन असो त्यांचे कांजीपान तयांचे निंद्यवचन ऐकोन सोडो नका क्षीरोदका धुंडी सुत मालूचे वचन नरहरी वदे जग सुगम भावार्थ गुणी गुंफोन माळ स्वीकारी श्रोत्यांसी स्वस्ति श्री भक्तिकथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार
सदा परिसोत भाविक चतुर द्वितीयोऽध्याय गोडः। श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु। नवनाथ भक्तिसार द्वितीयोऽध्यायः समाप्तः।